नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय मराठी याच्यामधील आपण घरदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, आपल्याला माहिती आहे घरदर्शक शब्द म्हणजे काय? जशी माणसांची घरे असतात त्याप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात। काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात, तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात। आता उदाहरण बघायचं झालं तर बघा, उंदराचे बीळ, कावळ्याचे घरटे असते, कोंबडीचे खुराडे, कोळ्याचे जाळे, गाईचा गोठा, घोड्याचा तबेला, चिमणीचे घरटे, पोपटाचा पिंजरा किंवा ढोली असते, पक्ष्याचे घरटे असते, मधमाशांचे पोळे, माणसाचे घर, मुंग्यांचे सापाचे वारूळ, वाघाची गुहा जाळी असते, सिंहाची गुहा, हत्तीचा हत्तीखाना, अंबारखाना आणि घुबडाची ढोली असते। आता आपण यावरील स्वाध्याय सोडूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय, सिंह कोठे राहतो? मग बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सिंह कोठे राहतो। पर्यायामध्ये आपल्याला काय दिले? बीळ। आपल्याला माहिती आहे बिळात कोण राहतं तर उंदीर आणि ससा। सिंह कुठे राहतो तर गुहेमध्ये। पागा घोड्याचा असतो, कारण घोडा राहतो त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो? पागा किंवा तबेला। जाळे कोळ्याचे जाळे असते। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात? मग बघा, आपल्याला माहिती आहे पोळे, मधमाशीचे पोळे पोपट ठेवतात ती जागा पिंजरा, आणि वळचण म्हणजे आडोशाची जागा ज्याला आपण म्हणतो। मग पक्ष्यांच्या घराला आपण काय म्हणतो? घरटे। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, ढोलीत कोण राहते? आता बघा, चिमणी कावळा यांचं घरटं असतं, पोपट आणि घुबड यांची काय असते? ढोली असते। कोंबडी आणि बदक खुराड्यामध्ये राहतात, मोर आणि लांडोर झाडावर राहतात। आता बघा, झाडावर किंवा जंगलात कुठे राहतात? जंगलात वळचणीच्या ठिकाणी किंवा आडोशाला झाडाखाली वगैरे किंवा झाडावर राहतात। ढोलीत मात्र कोण राहते? पोपट आणि घुबड। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, उंदराच्या घरास काय म्हणतात? मग आपल्याला माहिती आहे उंदराच्या घरास काय म्हणतात? बीळ म्हणतात। पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण मुंग्यांचं वारूळ असतं, सिंह वाघ सिंह यांची गुहा असते आणि घुबडाची ढोली असते। म्हशीच्या घराचे नाव काय? आता बघा, अंबारखाना आणि पिलखाना हे हत्तीच्या घराला म्हणतात। पागा घोड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला पागा म्हणतात। म्हशीच्या घराचं नाव काय? गाय बैल म्हैस यांच्या घराला काय म्हणतो आपण? गोठा म्हणतो। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। घोड्यांना ठेवतात ती जागा। आता बघा, गाईचा गोठा, घोड्यांचा तबेला, ढोली आपल्याला माहिती आहे पोपट आणि घुबड ढोलीत राहतात, अंबारखाना हत्तीचा असतो, मग घोड्यांना ठेवतात ती जागा काय? तबेला। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, हत्तीनं राहण्यासाठी बांधलेला पिलखाना, तबेला, पागा का गुहा? तर हत्तींना राहण्यासाठी बांधलेला काय असतो? पिलखाना। त्यालाच आपण हत्तीखाना, अंबारखाना किंवा पिलखाना असे म्हणू शकतो। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तबेला घोड्याचा असतो, पागा सुद्धा घोड्याचा तबेला आणि पागा असतो, गुहा वाघ सिंहाची गुहा असते। पुढचा प्रश्न बघूया, मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात? मग मुंग्यांचं घराला काय म्हणतो आपण? वारूळ म्हणतो। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। चौथा प्रश्न, आयत्या बिळात राहणारा कोण? उंदीर, घूस, साप, पाल। आपल्याला माहिती आहे आयत्या बिळात राहणारा कोण असतो? साप, कारण मुंग्यांनी जे वारूळ केलेलं असतं त्याच्यामध्ये साप जाऊन राहतो। साप स्वतः वारूळ बांधत नाही। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साप। आयत्या बिळात राहणारा साप, म्हणजे मुंग्यांनी जे वारूळ केलेलं असतं तिथेही साप जाऊन राहतो, किंवा एखादं बीळ असेल तर तिथेही साप जाऊन राहतो। पाचवा प्रश्न, ढेकून राहतात ती जागा, वारूळ, ढोली, बीळ, लाकडाच्या भिंतींची फट।
आता आपल्याला माहिती आहे ढेकूण कुठे राहतात, तर ढेकूण लाकडांच्या किंवा भिंतींच्या फटींमध्ये राहतात. म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण वारूळ मुंग्यांचं वारूळ असतं, घुबड आणि पोपटाची ढोली असते आणि बीळ ससा उंदीर हे बिळात राहतात. सापसुद्धा बिळात राहतो. सापाचं वारूळच असतं, बीळ कुणाचं असतं मग फक्त उंदीर आणि ससा यांचं बीळ असतं. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. खोपा कुणाचा? मग आपल्याला माहिती आहे खोपा कुणाचा असतो, तर सुगरण पक्षाचा खोपा असतो. मग सुगरणीचा खोपा पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कोकिळा कोठे राहते? बघा मग कोकिळा कुठे राहते, तर कोकिळा घरट्यात राहते. पर्याय क्रमांक 2. आपल्याला हे ऐकून माहीत असेल की कोकिळा स्वतः घरटं बांधत नाही. ती काय करते, आपलं अंड आहे ती कावळ्याच्या घरट्यात ठेवते. म्हणजेच ती कोकिळासुद्धा कुठे राहत असणार आहे, तर घरट्यातच राहत असणार आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. पोळे हे कोणाचे घर आहे? मग पोळे कोणाचं असते? बघा फुलपाखरू झाडांवरच राहतं, मुंग्यांचे वारूळ असतं, मधमाशांचे पोळे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोळ्यांचे जाळे असते आणि मधमाशांचे पोळे असते. गुहेत कोण राहतो? घोडा, सिंह, कोल्हा, अस्वल. मग गुहेत कोण राहतो? सिंह. पर्याय क्रमांक 2. 5वा प्रश्न. गाई म्हशी बैल यांना राहण्यासाठी बांधलेल्या घरास काय म्हणतात? मग आपल्याला माहिती आहे गाई म्हशी बैल यांना बांधलेल्या घरास आपण गोठा म्हणतो. गाईचा गोठा, म्हशीचा गोठा, बैलांचा गोठा. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. माणूस कोठे राहतो? पाण्यात, अंगणात, दारात, घरात. माणूस कुठे राहतो? घरात राहतो. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हत्तीच्या राहण्याचे ठिकाण पुढीलपैकी कोणते नाही म्हटलेलं आहे? मग बघा अंबारखाना, पीलखाना आणि दिवाणखाना आणि हत्तीखाना. आता अंबारखाना, पीलखाना आणि हत्तीखाना हे हत्तीच्या राहण्याच्या ठिकाणांना म्हणतात. मग दिवाणखाना नाही. म्हणून आपल्या इथे उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. खुराडा कोणाच्या घरास म्हणतात? आपल्याला माहिती आहे कोंबडीच्या घराला खुराडा म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पोपटाला पुढीलपैकी कोठे ठेवतात? आता बघा ज्यावेळेस पोपट स्वतः कुठे राहतो, तर एखाद्या झाडाच्या ढोलीत राहतो. पण कोठे ठेवतात म्हणजे आपण ज्यावेळेस पोपटाला ठेवतो त्यावेळेस किंवा बागेमध्ये मग त्यावेळेस आपण पोपटाला कुठे ठेवतो, तर पिंजऱ्यात ठेवतो. पोपटाला कुठे ठेवतात, तर पिंजऱ्यात ठेवतात. आणि पोपट स्वतः कुठे राहतो, तर पोपट ढोलीमध्ये राहतो. पण आपण जर माणसाने पाळलेला असेल तर तो मात्र कुठे ठेवतात, ते पिंजऱ्यामध्ये ठेवतात. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी योग्य जोडी निवडा. पाल, वारूळ, सरडा, जाळे, कावळा, घरटे, शेळी, खुराडा. मग बघा वारूळ कुणाचं असतं? मुंग्यांचं, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. जाळे कुणाचे असते? कोळ्याचे, म्हणजे ही पण जोडी चुकीची आहे. शेळी, खुराडा, कावळा, घरटे. मग कावळा, घरटे हे करेक्ट जोडी आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कावळा घरट्यात राहतो. बघा या पद्धतीने आपण घरदर्शक शब्द याच्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची एक लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन तिथे मी काही प्रश्न सोडवायला दिले आहेत, ते तुम्ही प्रश्न नक्कीच सोडवू शकता. जास्तीत जास्त प्रश्नांचा जर सराव व्हायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.